हां त्या पद्धतीनं आता माढ्यातनं उमेदवार मोहिते पाटलांना उभा करणं ही जनतेची मागणी आता यायला लागली. कशा रीतीनं पुढं बघायचं? हे आत्ताचे तुमचं विचार आहेत, पण माझे विचार 4 महिन्यापूर्वी तयार झाले होते. 4 महिन्यापूर्वीच मी आमच्या एका दुसऱ्या संस्थेच्या निवडणुकीवर जाहीर केलेलं होतं की तुम्ही उभं राहा, तुम्ही नाही उभं राहिला तर मी उभा राहणार. आणि ते निश्चितपणे झालं. आमचे नेते रणजितदादा ह्यांचा ओढा माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्यावर फार जीव आहे. त्यांना सोडायचं त्यांच्या जीवावर येत आहे. आणि इतक्या दिवस आम्ही थांबलो ते फक्त रणजितदादाशी थांबलो. आणि काल रात्री आम्ही रणजितदादाला सांगितलं की तुझा पक्ष तुमचे जे मुख्यमंत्री घे आणि 8 तारखेपर्यंत तू आमच्या घरात यायचं नाही. घरात यायचं नाही म्हणजे राजकीयदृष्ट्या. आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की पवारसाहेबांच्या बरोबर जायचं. त्याबरोबर आपण एक निश्चित आहे. आणि ह्या 8-10 दिवसामध्ये आम्ही मुद्दाम थांबलो होतो की आपल्याला जनमत काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. नुसतं माळशेज तालुक्यावर काय निवडणूक लढवू शकत नाही. म्हणून करमाळा, माढा, सांगोला, त्याचप्रमाणे मान, खटाव, माळशेज तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आमचे प्रतिनिधी गेले. धैर्यशील बया गेला, त्याचप्रमाणे रानू दिदी गेली, संग्रामांना गेला, त्याचप्रमाणे आमच्या शीतलवय गेली. असे सगळे आमच्या घरातले सगळे मंडळी प्रत्येक तालुक्यातला मतदारसंघातला गावानागाव फिरून आले. आणि तेव्हाच आम्हाला नागरिकांनी सांगितलं की कमळ जर चित्र मिळत असलं तरी अजिबात घेऊ नका. आपल्याला हातात घ्यायची ती तुतारीच हातात घ्यायची आहे. आणि लोकांच्या रेटामुळं आणखीन सगळ्या लोकांनी आम्हाला आग्रह केला. आणि नंतर भया तयार झाला. नाहीतर तो पण भयासुद्धा तयार नव्हता. म्हणून मी तुम्हाला थांबा 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 म्हणत होतो. तेवढ्यासाठी म्हणत होतो की थांबा. भया पण तयार नव्हता. भया म्हणत होता की आपल्याला फडणवीस साहेबांनी एवढी मदत केली, त्यांना अडचण जाणार नको, आपण करायला नको. कारण ह्या आपल्या ह्या प्रवेशामुळं निश्चितपणे सोलापूर, बारामती ह्या मतदारसंघावर परिणाम होणार आहे. सोलापूर मतदारसंघामध्ये 25% मतं ही दादांना मानणारे. मागच्या वेळेस आपण पाहिलं की ज्यावेळेस प्रतापसिंह सोलापूरमध्ये उभा राहिले त्यावेळेस BJPच्या कार्यकर्त्याने प्रतापसिंहाचं अजिबात काम केलं नाही. ते सगळं काम आमच्याच कार्यकर्त्यांनी केलं. आखडून माळशेज तालुक्यातला एकही कार्यकर्ता असा नव्हता की घरी बसला होता. तो प्रत्येकजण सोलापूरमध्ये गेला होता. तसं त्यावेळेस जर आम्ही उभा राहायचं ठरलंच आहे तुतारीवरून, तसं आमची टीम माळशेज तालुक्यामध्ये काम करेल आणि सोलापूरमध्ये पण काम करेल की हे दोन्ही सीट आल्या पाहिजेत की जेणेकरून BJPच्या श्रेष्ठीनं समजलं पाहिजे की खरी ताकद कोणाकडे आहे. आज मी जरी पडद्यामागणं काम करत असतो ह्या राजकीयदृष्ट्या, तरी संघटन कसं करायचं, कुठली सोंगटी कुठं हलवायचे, कुठले सोंगटे कुठे बसवायचे मला थोडंसं ज्ञान आहे. आणि अंदाज पण चांगला आहे. आज आपण पाहिलं तर ह्याचा परिणाम ह्या 4 तालुक्यावर होणार नाही, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारसाहेब गट आणि काँग्रेसला चांगला होणार आहे. BJPच्या सीट ह्या 28पेक्षा जास्त येणार नाही. लोकसभेच्या 28पेक्षा जास्त सीट येणार नाही. 28च्या मागं ते 28-30च्या आसपास येणार. काँग्रेसला देखील चांगलं मतदान होणार आहे. त्याला लोकांची नाराजी हे महत्त्वाचे आहे. आणि ह्याला कारण आमचं उमेदवारी हे ठरणार आहे. कारण आत्तापर्यंत बघितलं आपण मागच्या 6 महिन्यामध्ये आवकच होती. जावक अजिबात नव्हती. आता हे जावक आम्ही सुरुवात करतो. BJPमधून बाहेर पडायची सुरुवात आम्ही करतो. आत्ता माझ्या अंदाजाप्रमाणे मला काय एवढा मी तज्ज्ञ नाही,
परंतु आदिदादाच्याबरोबर गेलेली जी राष्ट्रवादीची नेते मंडळी ते परत ही निवडणूक झाल्यानंतर परत पवारसाहेबांकडे येणार आहेत. म्हणजे आदिदादांना निश्चितपणे फटका बसणार आहे. आणि ह्या आमच्या या उमेदवारीचा काँग्रेस आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी ह्यांना निश्चितपणे फायदा होणार आहे.